गेल्या 11 वर्षापासून आष्टी येथील बसस्थानकाचं काम रखडलं होतं. अनेक वर्षापासून हे काम रखडल्यामुळं काम कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. अनेक वेळा पाठपुरावा करूनही हे उद्घाटन होत नव्हतं. आज मराठीने सातत्याने या बातम्या दाखवल्या. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी गांभीर्याने दखल घेऊन आष्टी येथील बसस्थानकाचं सध्या प्रायोगिक तत्वावर हे उद्घाटन केले. अजून खऱ्या अर्थानं उद्घाटन होणार आहे. इथले अंतर्गत रस्ते आणि अजून बरेचसं काम बाकी आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने मंत्री महोदयाच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे. त्यामुळे आष्टीचं तात्पुरतं का होईना बसस्थानकाला आता सुरुवात झाली असून या बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांना वावरता येणार आहे असंही वास्तव दृश्य आज या उद्घाटनातून दिसून आलं. आज मराठीच्या बातमीने याचा परिणाम दिसून आला असं सांगितलं जातं. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड. आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात हे करतोय. बिनवडे साहेब आणि आमचे निकाळजे साहेब आता आपले डेपो मॅनेजर आहे. मूळ ते जे आहेत ते गंगाखेड किंवा परभणी डिस्ट्रिक्टमधले आहे. त्यांचं जरा इथं थांबायचा विचार नव्हता, पण मीच म्हणलं आमच्या तालुक्यातलाच माणूस घेण्यापेक्षा मी तालुक्याचा माणूस तिकडेच ठेवा पाटोद्याला, आणि यांना म्हणलं तुम्ही इथंच राहा. त्यावेळेस कधीतरी त्यांची बदली झाली. निकाळजे साहेब आले, चांगलं काम करतायत. त्यांचे सर्व सहकार्य, आमच्या इंजिनिअरिंग विभाग असेल, आमचे कंडक्टर असतील, आमचे ड्रायव्हर असतील, आणखी वेगळ्या क्षेत्रामधली. आता डेपो चांगला चालतो आहे. पाठीमागं 5 बसेस आल्या, आत्ता 4 आल्या, एक कमी आली. तर मी कुशेकर साहेबांना जाऊन भेटलो. आता परत आणखी 5-6 या ठिकाणी घेतो. 14 आणि 14 आता एकदम 14 नवीन परत एस-टी आपल्या आष्टीला येत आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की आमचा जो गोरगरीब, दीन दलित, दुबळा माणूस आहे, या शेवटी एस-टीमध्ये कोण जातं? गरीब माणूसच जातो. हे कुठं तर गरीब माणूस बसतो. तुमच्या माझ्यासारखा पांढऱ्या कपड्यावाला बसत नाही. जो गरीब आहे, तर माझे निकाळजे साहेबांना एकच विनंती आहे की जे टायमिंग असेल त्या टायमिंगच्या बाबतीमध्ये पाळलं गेलं पाहिजे. शाळेच्या ज्या समजा काही बसेस आहेत, सरकारच्या योजना आहेत, मुलं मुली, हे खेडेपाडीचे मुलं मुली इकडे आले पाहिजेत, वेळेवरती शाळेत गेले पाहिजे. त्यांच्या शिक्षणामध्ये कुठं खंड पडता कामा नये. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या पण त्यांना मिळाल्या पाहिजे. पंढरपूरची गाडी वेळेवरती गेली पाहिजे. आणि एक गाडी मी त्या दिवशीच तुम्हाला बोललो आहे निकाळजे साहेब, इथे आष्टी, जामगाव, वाळूंज, पारगाव, तिथनं खडकत, आणि खडकतवरून माहिजरगाव मार्गे श्रीगोंद्यावरनं डायरेक्ट पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकापर्यंत एक बस त्या ठिकाणी सुरू व्हावी. आणि आता आपल्याकडं जर पाहिलं तर तारकेश्वरगड आहे, तिकडे मुक्कामाची बस कोणाची तर पाथर्डी डेपोची. गणेशगड आहे, तिथलं कोणाची तर पाथर्डी डेपोची. तर असे काही जे समजा गहिनाथगड असेल, मच्छिंद्रनाथगड असेल, हे तीर्थस्थानं आहेत. तुम्ही एकादशीला गहिनाथगडावरती अतिरिक्त गाड्या लावल्याच पाहिजे. अमावस्या, पुनवेला स्थानकाचं आज खऱ्या अर्थाने उद्घाटन झालेलं आहे. आणि ही बस आष्टीच्या बसस्थानकाला फेरा मारणार आहे. संपूर्ण हे वारकरी आपल्यासोबत आहेत. या बसच्या माध्यमातून प्रवास करणार आहेत. आपण बसमध्ये आलो तर आपल्यासोबत काही प्रवासी, त्यांना विचारू की आज बसस्थानकाचं उद्घाटन झाले आमदार सुरेश धसांच्या हस्ते. काय वाटतं तुम्हाला? आता बसमध्ये बसून एक फेरी मारणार आहेत. आज खरं म्हणजे नवीन बसस्थानकाचं उद्घाटन सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते झालेला आहे. तरी आष्टी तालुक्यातील सर्व वारकरी आणि वारकऱ्यांना सर्वत्र म्हणजे पंढरपूर असो, पैठण असो, आळंदी, देहू अशा वाऱ्या करणारे सर्व वारकरी खरं म्हणजे ह्या एस-टीने सर्वांचा प्रवास निश्चित जातो. त्याच्यामुळं प्रथमतः आष्टी तालुक्याचे भाग्यविधाते आमदार सुरेश अण्णा धस यांना धन्यवाद देतो. आणि सर्वांना जायची एक संधी दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन वारकऱ्याच्या वतीने करतो. अजूनही काही आपल्यासोबत प्रवासी आहेत, त्यांना विचारू. वारकरी प्रवासी आहेत,
काय वाटतं बुवा, आज बस स्थानकाचं उद्घाटन झाले, तुम्हाला एक या बसमधून फेरी मारायची संधी मिळाली, बरं वाटतं. मला काय वाटतं? आमच्या अगदी ज्या सुविधा आता वारी करण्याच्या या सुविधा आमच्या अगदी अन्नाच्या सहकार्याने अगदी सफल झाल्यासारखं वाटावं लागलं. तर आम्हाला आमचं जीवन धन्य झाल्यासारखं वाटायला लागले आणि वारी करण्याकरता आम्हाला स्पष्टपणे मोकळीक झाल्यासारखं वाटायला लागले. नवीन बस पण आल्यात आष्टी अगदी याच्यापासून सुद्धा आम्हाला सुख भरपूर मिळणार आहे. आष्टीतून आता नव्या बसनी पंढरपूरला जायला संधी मिळते. अगदी छानदार आहे सगळं, अगदी काही काळजी करण्यालायक नाही काही. अशा पद्धतीने आष्टीच्या बस स्थानकातून आता ही बस पूर्ण फेरी मारणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे वारकरी वर्ग सगळं या बसमध्ये असल्याचं दिसून येते. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी.